नमस्कार. आज आपण बनवूया नागलीची पौष्टिक अशी कुरडई. नागलीची कुरडईचा चीक कसा बनवायचा आणि तिला कसं शिजवायचं या पिठाला याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. याच्यासारख्याच भरपूर साऱ्या छान छान रेसिपीज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तर सगळ्यात आधी नागली घ्यायची आहे. तिला 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित वॉश करून घ्यायची आहे. त्यानंतर तिला कपड्यावर टाकून थोडा वेळ सुकू द्यायची आणि चक्कीवरून नंतर तिला दळून आणायची. किंवा तुम्ही रेडीमेड नागलीचं पीठ देखील घेऊ शकता. नागलीच्या पिठामध्ये पाणी टाकून आपल्याला या पिठाला भिजत ठेवायचं आहे 3 ते 4 दिवस. रोज सकाळी 3 ते 4 दिवस या पिठातलं पाणी चेंज करत राहायचं आहे आणि नवीन पाणी यामध्ये टाकायचं आहे. 5व्या दिवशी नागलीच्या पिठातलं जुनं पाणी काढून त्यात नवीन पाणी घालायचं आहे आणि असा एक कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्याने ह्या पिठाला आपल्याला गाळून घ्यायचं आहे. पीठ गाळत असताना खालच्या साईडला त्याचा चीक पडेल आणि वरती असा त्याचा कोंडा तयार होईल. वरती निघाला या कोंड्याला तुम्ही पुन्हा एकदा गाळून घेऊ शकता. त्यानंतर गाळल्यावर खाली असं पांढरं शुभ्र छानपैकी चीक तयार होईल. तर ह्या चिकाला आपण आपल्याला पुन्हा 1 दिवस असंच भांड्यामध्ये ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी चीक व्यवस्थितपणे खाली बसून जाईल. मग जेवढा चीक आहे तेवढ्या त्याच भांड्याच्या मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. एका पातेल्यामध्ये थोडं जाडसरच बुंचं असं पातेलं घ्यायचं, म्हणजे ते पीठ जे आहे ते घेरताना खाली जास्त चिटकणार नाही. तर जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि 1 चमचा तेल घाला. आवडत असल्यास तुम्ही यामध्ये 2 चमचे तीळ देखील घालू शकता. पाण्याला उकळी आली की एका हाताने आपल्याला एका साईडने चीक टाकायचा आहे आणि एका हाताने लाटण्याने किंवा चाटूने असं घेरत राहायचं आहे. आपला हात हा सतत चालत असला पाहिजे, कारण तो खाली चिटकला नाही पाहिजे. नाहीतर हा जो चीक असतो तो खाली लगेच चिटकतो आणि जळतो. म्हणून कंटिन्यू याला हाताने असं मिक्स करत राहायचं आहे. हळूहळू हा चीक घट्ट होत जातो आणि याचा गोळा तयार होत जातो. तर थोडं 5 मिनटं याला असं घेरून झालं व्यवस्थित. त्याच्या थोडी गाठी नको पडायला, लम्प्स नको तयार व्हायला. मग त्यानंतर तुम्ही चमच्याने देखील याला मिक्स करू शकता. थोडं अजून 5 ते 8 मिनटं याला वाफेवर छानपैकी शिजू द्यायचं आहे. आणि पीठ शिजलं की नाही हे कसं चेक करायचं, तर हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं आणि मग ह्या पिठाला हात लावून बघायचा. जर पीठ हाताला चिपकत नसेल म्हणजे तुमचं पीठ कुरडईसाठी तयार आहे. त्यानंतर कुरडई करण्याचा साचा घ्यायचा आहे आपल्याला. त्यामध्ये हे पीठ भरायचं. कुरडई करण्याची खाली फिरकी लावायची आणि असं एक एक करत मस्त छानपैकी या कुरड्या टाकून घ्यायच्या. जर तुमचं पीठ व्यवस्थित शिजलं असेल तर अगदी सोप्या रीतीने अगदी इझिली या छानपैकी अशा कुरडया टाकून होतात आणि दिसायला पण छान दिसतात. आता यांचा कलर असा दिसतोय, पण जशा या सुकतील वाळतील तसा यांना छानपैकी चॉकलेटी कलर येईल आणि अगदी चॉकलेट सारख्याच या कुरडया दिसतात. 2 दिवस उन्हामध्ये छान कडक उन्हात यांना सुकवून घ्यायच्या आहेत. आणि हे बघा, कुरडया आता छानपैकी सुकून झाल्या आहेत आणि बघू शकता छान चॉकलेट सारखाच कलर यांना दिसतोय आणि अगदी मस्त दिसत आहे. तर यांना छानपैकी अशा डब्यामध्ये पॅक बंद डब्यात ठेवून द्यायच्या. वर्षभर या आरामात छानपैकी टिकतात. आणि तुम्हाला आता तळून पण दाखवते. हे बघा, तेलात टाकताच किती मस्त प्रकारे ही फुलून येते कुरडई आणि खायला चॉकलेट सारखीच लागते. पौष्टिक आहे, हेल्दी आहे. नागली ही प्रत्येकाने खाल्लीच पाहिजे. लहान मुलांना आपण हे नाचणी सत्व म्हणून देतो, तर तशीच तुम्ही ही कुरडई देखील त्यांना खायला देऊ शकतात. ते आनंदाने खातील आणि एक पौष्टिक देखील त्यांच्या पोटात जाईल. तर नागली कुरडईची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर गव्हाची कुरडईची देखील रेसिपी आहे, ती देखील बघू शकता. याची पुढची रेसिपी खानदेश स्पेशल असणार आहे, तर ती बघायला देखील विसरू नका.